सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। डोंगरांमध्ये भटकंती करणं काही जणांचा छंद असतो, काही जणांचा तो ध्यास होतो आणि मग ही मंडळी गिर्यारोहण यालाच आपलं आयुष्य मानतात, त्याच्यासाठी झटतात, प्रयत्न करतात। खऱ्या अर्थाने पर्वतांची मैत्री त्यांची जमलेली असते आणि मग ही मैत्री फक्त आपल्यापुरती सीमित न राहता ती इतरांपर्यंत पोहोचावी ह्याच्यासाठी सुद्धा ते झटत असतात आणि गिर्यारोहण म्हणूनच आजच्या काळामध्ये खूप लोकप्रिय होऊ पाहतंय। आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत। आजचा आपला विषय असणार आहे गिर्यारोहण मैत्री पर्वतांची आणि या विषयावर बोलण्यासाठी दोन पाहुण्यांना आपण आमंत्रित केलं आहे। आपण त्यांची ओळख करून घेऊया। आजचे आपले पहिले पाहुणे आहेत उमेश झिरपे सर। नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। 2014 सालचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सर आहेत आणि या क्षेत्रामधला 40 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। सरांनी मगाशी असं सांगितलं की 1976 साली पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर तुम्ही पहिल्यांदा मी हिमालयामध्ये ट्रेकसाठी गेलो होतो। 1976 साली पहिल्यांदा हिमालयामध्ये ते ट्रेकिंगसाठी गेले होते। आणि आजचे आपले दुसऱ्या पाहुणे आपले आहेत सुप्रिया चौधरी मॅडम। तुमचं सुद्धा कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मॅडमचा सुद्धा 10 वर्षांचा अनुभव आहे। कॉर्पोरेट जगतामध्ये गिर्यारोहण ते कशा पद्धतीने रुजतंय किंवा ते एक प्रोफेशन म्हणून स्त्रियांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी त्या आज आपल्याबरोबर इथे आहेत। तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न नक्कीच असतील। गिर्यारोहण म्हणजे नेमकं काय, आम्हाला सुद्धा गिर्यारोहणाला जायचंय, आम्ही काय केलं पाहिजे, यासारखे तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी। आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच आपण घेत असतो। एकतर आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते। जर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क कट होणार नाही, जेणेकरून तुमचा आवाज इथे नीट पोहोचेल। आणि प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आपण आवाज शक्यतो बंद ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचा आवाज सलग इथपर्यंत येऊ शकतो। या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर ही चर्चा अधिकाधिक रंगत जाणार आहे, खुलत जाणार आहे। पुन्हा एकदा दोघांचं मनापासून स्वागत करते आणि तुमच्या अनुभवाचा फायदा किंवा माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आजचा हा प्रयत्न आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। आणि आपण म्हटलं तसं की गिर्यारोहण म्हणजे मैत्री पर्वतांची। गिर्यारोहण म्हणजे काय मुळात, इथूनच आपण सुरुवात करूया। सर आधी तुम्ही, मग मॅडम तुम्ही सांगा। खरं गिर्यारोहण एक खरंच खूप सुंदर असा साहसी क्रीडा प्रकार आहे आणि नेमकं गिर्यारोहण म्हणजे काय सांगायचं झालं तर त्याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या थोडी मोठी आहे। मग याच्यामध्ये पदभ्रमण किंवा ट्रेकिंग आपण ज्याला म्हणतो त्यापासून या खेळाची सुरुवात होती। पदभ्रमण, ट्रेकिंग, भटकंती, दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरांमधली भटकंती आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन रॉक क्लाइम्बिंग म्हणजे प्रस्तारोहण हा पुढचा टप्पा आहे। त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग आणि रॉक क्लाइम्बिंग नंतर त्याच्यामध्ये जेव्हा आपण हिमालयातील पर्वतांवरती चढाई करतो ती अजून वेगळी गोष्ट आहे। म्हणजे सगळ्याची मिळून जर त्याला माउंटेनिअरिंग म्हणलं तर मला वाटतं मनुष्याचा जन्म ज्यावेळेस होतो तो चालायला लागतो त्यावेळेस ते पदभ्रमण तिथं सुरू होतं, म्हणजे खरं गिर्यारोहण तिथं सुरू होतं। पण खऱ्या अर्थाने ते गिर्यारोहण कधी होतं त्याला म्हणता येईल ज्यावेळेस तो कुठल्या तरी डोंगरावरती दऱ्याखोऱ्यामध्ये जातो आणि त्या ठिकाणी खालीवरती चढाई उतराई करू लागतो। कारण ह्या सगळ्यासाठी थोडं धाडस लागतं, या सगळं करण्यासाठी थोडी ताकद लागते आणि ती शारीरिक लागते तशी मानसिकही लागते। तर असं ज्यावेळेस कुठल्याही डोंगरावरती आपण जातो, चढाई उतराई करतो त्यावेळेस गिर्यारोहणाची सुरुवात होती। पण त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग, हिमालयातील पर्वतांवरील चढाई असे अनेक विविध प्रकार आहेत। तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? मी ह्याच्यामध्ये ऍड करेल, जसं सरांनी म्हटलं हा एक साहसी खेळाचाच प्रकार आहे। तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गिर्यारोहणाला जाता तेव्हा नुसतं ट्रेकिंग नसतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सर म्हणाले की तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग करायला लागतं। तर नॉर्मल क्लाइम्बिंग आणि रॉक क्लाइम्बिंग मध्ये हा फरक की तुम्हाला तेव्हा तुमचे दोन्ही हातही वापरायला लागतात डोंगरावर चढण्यासाठी। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतो आणि प्लस त्याबरोबर तुम्ही तुमचे छंदही जोपासू शकता की जसं तुमच्यामध्ये एक वेगळी डेअर येते। तर हे सगळे गिर्यारोहणाचे खूप चांगले अनुभव लोकांना येतात आणि म्हणून आजकाल जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे वळताना आपल्याला दिसतात। आणि आपण असं म्हणू शकतो का सर किंवा मॅडम, गिर्यारोहण म्हणजे निसर्गाशी थेट आलेला संबंध? बरोबर, खरं की मग हे गिर्यारोहण कुठं होतं तर ह्या गिर्यारोहण या खेळाचं जे ग्राउंड आहे म्हणजे क्रीडांगण आहे तेच निसर्ग आहे मुळात। म्हणजे गिर्यारोहण करायचं असेल तर तुम्हाला पहिलं पाऊल निसर्गात टाकायला लागतं आणि एकदा आपण ज्यावेळेस निसर्गात जातो या निमित्ताने
तर इतक्या विविध गोष्टी, हा निसर्ग इतक्या वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न आहे. मग तिथली माती आहे, तिथली फुलं आहेत, पानं आहेत, पशु पक्षी, तिथलं पर्यावरण, तिथला इतिहास, तिथला भूगोल, या इतक्या गोष्टी माणूस न्याहळत असतो. म्हणजे ते एक आपण शिकावं तेवढं कमी. म्हणजे आम्हाला ज्यांनी कुणी यांच्यात आणलं, आनंद पांदे असतील, उषा प्रभा पागे असतील, हे सगळ्या मंडळींकडून आम्ही जे काही घेत गेलो, म्हणजे अजूनही आपण ज्यावेळेस कुठल्याही वेगवेगळ्या वेळेस, म्हणजे आणि अजून एक महत्त्वाचं की गिर्यारोहण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही त्या एका किल्ल्यावर जा, त्याच ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात जा किंवा वसंत दुसऱ्या थंडीमध्ये जा, प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी नव्याने वेगवेगळे अनुभव येतात. त्यामुळे मला वाटतं इतका मोठा शिकण्याचा विषय आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं की निसर्ग या ठिकाणी आहे आणि निसर्गात जेव्हा आपण जातो तेव्हा खरंच आपली झोळी कमी पडते. त्या ठिकाणी इतकं तो भरभरून देत मी असतो. आता तेच विचारणार होते की तिथे प्रत्येक वेळेला जात असताना, प्रत्येक वेळेला मोहीम करत असताना हा अनुभव निश्चित येत असेल ना की आपण एक भाग आहोत निसर्गाचा, आणि तो सुद्धा एक छोटा भाग आहोत, अगदी. जी गोष्ट आपण आता विसरत चाललो आहोत डे बाय डे. आणि खरं आहे की तुम्ही बघा, तुम्ही पर्वतांच्या जरा जवळ जा किंवा पर्वतांपाशी जा, आम्ही असं नेहमी तो अनुभव घेतो. म्हणजे सगळेच गिर्यारोहक किंवा भटकंती करणारे सगळेजण घेतात की त्या ठिकाणी विशेषतः हिमालयात गेलो तर ते खूप अजून जाणवतं. तर तिथली जी भव्यता आहे त्या पर्वतांची, त्या पर्वतांच्या त्या भव्यतेपुढे आपण किती नगण्य आहोत. म्हणजे या ठिकाणी अगदी आपण खरंच छोटा आपण ठिपकाच आहोत असं म्हटलं तर ते चुकीचं नाही, पण ती जाणीव त्या ठिकाणी नक्की होती आपल्याला. पण मग गिर्यारोहण आणि पर्यटन या दोन्ही मधला जर फरक करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय फरक तुम्हाला वाटतो मॅम? मग सर सांगते. मला वाटतं की गिर्यारोहण आणि पर्यटन हे दोन्ही अत्यंत वेगळे विषय आहेत. पण आजकाल जी क्रेज चालली आहे सोशल मीडियामुळे म्हणा किंवा बाकी काही गोष्टींमुळे, की काही लोक सहल म्हणून ट्रेकिंगकडे वळतात आणि मग त्याकडून ऍक्सिडेंट करून घेतात. तर ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट गिर्यारोहणावर पडत चालला आहे. कारण तुम्ही एका प्रॉपर जेव्हा ग्रुपमधून ट्रेकिंगला जाता तेव्हा तुमची पूर्ण जबाबदारी त्या ग्रुपवर असते आणि एक सेफ्टी असते आपल्याकडे. जेव्हा तुम्ही सहल म्हणून जाता तेव्हा तुम्ही तेवढे सिरियस नसता त्या बाबतीत, तुम्ही मजा मस्तीच्या मूडमध्ये असता. तर ते मग साहस राहत ती एक मजा होऊन जाते, ती रिस्क होते. एक्झॅक्टली. सर तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये काळानुरूप बदल होत जातात तसं या क्षेत्रातही होतंय. म्हणजे पर्यटनाच्या क्षेत्रात पूर्वी पर्यटन काही कारणासाठी लोक करायचे. म्हणजे फार पूर्वी लोक देव धर्म करण्यासाठी म्हणून पर्यटनाला जायचे, काशीला जायचे किंवा चारधाम यात्रा करायचे. त्यानंतर पर्यटन जग बघण्यासाठी, जगातले वेगवेगळे देश बघण्यासाठी होऊ लागले. आत्ता मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हेंचर टुरिझम हा प्रकार उदयास आला आहे. आता अनेक असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी थोडं जाऊन साहस करायला लागतं आणि त्यामुळे खूप चांगले दिवस ॲडव्हेंचर टुरिझमला आलेत. आणि ह्याच्यामुळे मला वाटतं की ही एक चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने, ॲडव्हेंचर टुरिझमच्या निमित्ताने लोक निसर्गामध्ये जायला लागलीत, पर्वतांच्या जवळ. मला त्यातला तो चांगला भाग तो वाटतोय की आपण पर्यटन करतो, आपण समजा कुठल्या परदेशांमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपण जे पाहतो ते आर्टिफिशियल असतं, सगळं नैसर्गिक नसतं. म्हणजे सिंगापूरला उदाहरण तुम्ही गेलो तर मॉल पाल, अनेक अशा देशांमध्ये तुम्ही जाऊन, दुबईला जाऊन तुम्ही काय म्हणजे मानवनिर्मित गोष्टी. पण ह्या निसर्गाने आपल्याकडे जे काही मुक्त असताना जे सौंदर्य आपल्या ह्या पृथ्वीवरती उदळ आहे ते पाहायचं असेल तर ते गिर्यारोहक अनेक वर्ष पाहता आणि खरंच त्या गिर्यारोहकांना वाटतं. म्हणजे मी जेव्हा जातो ना पर्वतांमध्ये, माउंटनमध्ये, मला वाटतं अरे हे इतकं सुंदर मी पाहतो, यावेळेस माझे घरचे, माझे मित्र जवळचे या ठिकाणी पाहिजेत असं मला वाटू लागतं. पण आता ते खरं घडतंय. ॲडव्हेंचर टुरिझमनी खूप मोठ्या प्रमाणात लोक जायला लागलीत आणि ती निसर्गात जात आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण एक पहिला फोन घेऊया आपल्या कार्यक्रमातला. संजोग आपल्याशी बोलतायत सावंतवाडीहून. नमस्कार संजोग. नमस्कार मॅडम, संजोग जाधव बोलतोय सावंतवाडी सिंधुदुर्गमधून. मला सरांना प्रश्न असा विचारायचा होता की गिर्यारोहणासाठी वयाची मर्यादा आहे का? आणि मॅडमांना प्रश्न असा विचारायचा होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचा पर्यटन जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गिर्यारोहण हे व्यावसायिक तत्वावर होऊ शकतं का? बर, धन्यवाद. आपण पुढचा प्रश्न हाच विचारणार होतो की गिर्यारोहण कोण कोण करू शकतं, तर त्यांनी वयाचा मुद्दा विचारलाच आहे. खूप चांगला प्रश्न आहे. असं आम्ही म्हणतो की गिर्यारोहणाची सुरुवात जी आहे ना ती 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावी. कारण 10 वर्ष पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी त्याची शारीरिक वाढ बऱ्यापैकी झाली असते. त्याच्या आधी ते थोडं कवळं वय असतं आणि थोडं याच्यामध्ये साहस आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला डोंगरावरती चढाई उतराई करायची, त्या ठिकाणी कष्ट आहेत, थोडी धडपड आहे. तर 10 पूर्ण हे योग्य वय. आणि त्याच्यानंतर मात्र या खेळाला एज लिमिट नाही. हे खूप वेगळं आहे. म्हणजे बाकीच्या खेळात तुम्ही बघा की बाबा 35-40 इतकं त्याच्यानंतर त्याचा फॉर्म जातो. पण या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुम्ही हे करू शकता तोपर्यंत तुम्ही गिर्यारोहण करा. इथं कुठेही तुम्हाला वयाची मर्यादा नाही. म्हणजे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण द्यायचं झालं
तर मी पुण्यातले ज्येष्ठ गिर्यारोहक जे भारतामधले आपल्या सगळ्यात सिनियर आपण असं म्हणूयात आबासाहेब महाजन, कैलासवासी आबासाहेब म्हणजे NK महाजन सर, की ज्यांचं नुकतंच 4 महिन्यापूर्वी निधन झालं. महाजन सरांचं 97 वर्षी निधन झालं आणि सर 96व्या वर्षापर्यंत दर रविवारी सिंहगड 1 तासात चढत असत आणि दरवर्षी 14 ते 15,000 फुटांपर्यंत ह्या वयात सुद्धा हिमालयामध्ये जात असत. तर इतकं चांगलं गिर्यारोहण किंवा इतकं चांगला फिटनेस सरांचा कसा असेल, तर कधी सरांना हे विचारलं तर आबासाहेबांचं उत्तर असं आहे की हा जो काही फिटनेस आहे, ही जी काही ऊर्जा आहे, ही सगळी मला गिर्यारोहणामुळे मिळते. त्यामुळे याला वयाचं स्त्री पुरुष किंवा कुणाचंच कसलंच बंधन नाहीये. कुठल्याही वयामध्ये तुम्ही सुरू पण करू शकता. कारण गिर्यारोहण म्हणजे काय फक्त एव्हरेस्ट चढणं किंवा एखाद्या कडात चढणं म्हणजे गिर्यारोहण नाही. या निसर्गामध्ये या डोंगरामध्ये कुठेही चढाई उतराई तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करणं ही गिर्यारोहण आहे. मला वाटतं खूप वेगळा असा म्हणजे वयाच्या बाबतीतला असा खेळ आहे. आणि त्याचबरोबर त्याला कुठे असे नियम नाही आहेत. म्हणजे नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत. तुम्ही काय केलं, निसर्गात गेल्यानंतर त्या निसर्गाची हानी नाही केली पाहिजे, तिथं कचरा नाही केली पाहिजे, असे अलिखित नियम आहेत. पण असे नियम नाहीत की आता 5 मिनिटात पहिलं यायचं, कोण दुसरं येणार आहे, कोण तिसरं येणार आहे, या लाईनच्या पार केलं की आउट वगैरे असे नियम नाहीत. त्यामुळे तुम्ही ते नियम पाळायचे, निसर्गाचे नैसर्गिक नियम पाळायचे आणि आपल्या आपल्या पद्धतीने गिर्यारोहण करायचं. मला वाटतं असं हा खरंच एकमेव असा हा खेळ आहे. आणि मला वाटतं निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर फिटनेस आपोआप शुद्ध हवा वगैरे मिळते आणि मग फिटनेस साधल्यामुळे गिर्यारोहण पण आपण करू शकतो. हे सगळं इंटरलिंक्ड सगळ्या गोष्टी आहेत. तसंच या खेळाचे जे फायदे आहेत ना, ते अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना कळायला लागलेत की याच्यामध्ये काय होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये आल्यानंतर तुमचं शारीरिक फिटनेस, फिजिकल फिटनेस तर वाढतोच, पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मेंटली पण फिट होता, मानसिक ताकद तुमची वाढते. ह्याचे बाकीचे गुण अनेकांना आता माहिती लागले. त्याच्यातनं लिडरशिपच्या क्वालिटीज, सांघिक भावना, तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स इतका मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणजे याच्याबद्दल मला एकच सांगायचं की बरेच जण म्हणतात की तुम्ही त्या पर्वतांच्या माथ्यावरती कशासाठी जाता किंवा एव्हरेस्टच्या टॉपवर गेल्यानंतर काय मिळालं तुम्हाला, हे सगळं करून एवढे कष्ट, एवढा जीव धोक्यात घालून काय मिळतं. तर मला एकच सांगायचं की हे काय मिळतं. आता मी या ठिकाणी खरंच 2 तास जरी आपल्याशी बोललो तरी मी ते सांगू शकणार नाही. ते वर गेल्यानंतर त्या पर्वतावर काय मिळतं हा एक अनुभव घेण्याचा विषय आहे. तर त्यासाठी एका कुठल्याही पर्वतावर जावा, तुम्हाला कळेल की तुमच्या आतमध्ये किती वेगळा माणूस अजून एक आहे, तुमची ॲबिलिटी तुम्ही किती चांगल्या प्रकारे त्या विस्तारू शकता. या सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्याला संजोग जाधवांचा जो दुसरा प्रश्न होता मॅडम, खास करून तुमच्यासाठी होता की सिंधुदुर्ग त्यांचं जे पर्यटन आहे सगळं क्षेत्र, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने गिर्यारोहण आपल्याला रुजवता येऊ शकतं का, काय सांगाल? नक्कीच रुजवता येईल. आजकाल ट्रेकिंगमध्ये असं जिओग्राफी किंवा भौगोलिक गोष्टीचा काही हे राहिला नाहीये, मॅटर करत नाही ते. कारण जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करता तेव्हा तुम्ही तुमच्या ट्रेक्सची माहिती जेव्हा तुम्ही ते अनुभवता, ते डिस्क्राईब करता, ती तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि अशा त्या सोशल मीडियाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा तुम्ही कोणतेही ट्रेक्स व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करू शकता. पण म्हणून उठसूट कोणीही ट्रेक ऑर्गनाईज करू नये. कारण ट्रेकिंग करण्यासाठी एक तर तुम्हाला तुमच्याकडे एक्सपिरियन्स असायला हवा, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर ट्रेनिंग असायला हवं. आणि हेही एवढ्यावर थांबत नाही, तुमच्याकडे तसा तुमचा ग्रुप कोअर टीम जी तुमची असते तीही तेवढी चांगली असायला हवी. कारण प्रत्येक ट्रेकिंगमध्ये आपण जेव्हा जातो, ट्रेक्स घेऊन जातो, तेव्हा आपल्याबरोबर इतर लोकांची जबाबदारी आपल्यावर असते. तर त्यामुळे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येक ट्रेक्समध्ये आम्ही तरी 2 कोऑर्डिनेटर्स नीट ठेवतोच, की म्हणजे एक पुढे वाट दाखवणारा असेल आणि बाकीचा दुसऱ्यांना मदत करणारा असेल. तर अशी जी कोअर टीम तुमच्याकडे असली पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स आणि ट्रेनिंग असेल तर तुम्ही नक्कीच ट्रेकिंग कुठेही सुरू करू शकता. स्त्रियांचा ह्याच्यामधला सहभाग ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की कशा पद्धतीने तो वाढतोय, पण त्याच्या आधी आपण एक फोन घेऊया. साताऱ्याहून विकास आपल्याशी बोलतात. नमस्कार विकास. हा मॅडम बोला. मला प्रश्न विचारायचा होता की माझं वय सध्या 22 आहे आणि मला माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणत्या राज्यात किंवा कुठे आपल्याला त्याबद्दल शिकवलं जाईल, त्याचा खर्च किती आहे, कोणत्या वयापर्यंत आपण ते स्वप्न उराशी बाळगू शकतो आणि त्याचं फिजिकली आणि मेंटली काय प्रिपरेशन आतापासून करावं लागेल. सर तुम्ही काय सांगाल? खूप वेगवेगळे प्रश्न विचारले त्यांनी की एव्हरेस्ट सर करायचं त्यांचं स्वप्न आहे. वयाचा मुद्दा तर मगाशी तुम्ही सांगितला की कोणीही तिथे जाऊ शकतं, पण फिजिकल फिटनेस कधीपासून सुरू करायचं किंवा ट्रेनिंग कुठे मिळतं याबद्दल त्यांना विचारायचं होतं. एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे. सगळ्यांना कल्पना आहे 8,848 मीटर त्याची उंची आहे. आणि त्याचबरोबर एव्हरेस्टच्या चढाईमधले जे धोके आहेत किंवा त्यातली जी आव्हानं आहेत ती खूप वेगळी आहेत. नेपाळमध्ये एव्हरेस्ट आहे, त्याचा काही भाग तिबेटमध्ये म्हणजे आताच्या चायनामध्ये आहे. आणि ह्या दोन्ही देशातून एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या माणसासाठी
ऑफिशियली परमिट घ्यावं लागतं त्यासाठी. तर ते परमिट 16 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मिळतं आणि त्याच्यात आता नवीनच ह्या वर्षी त्यांनी वरची मर्यादा पण घातली आहे आणि ती 65 म्हणजे 16 पूर्ण ते 65 या वयोगटातील कोणीही एव्हरेस्टवरती त्या ठिकाणी जाऊ शकतं परमिट फी भरून. एकतर पहिलं तर ह्या मोहिमेला खूप मोठा खर्च आहे, साधारण एक 25 ते 30 लाख रुपये या मोहिमेचा खर्च येतो एका माणसासाठी आणि यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. कारण हा अनुभव सगळा मी घेतला आहे. भारतातली सगळ्यात मोठी नागरी मोहीम 2012 मध्ये त्याचं नेतृत्व मी केलं होतं आणि माझ्या आज टीममध्ये 11 गिर्यारोहक असे आहेत की ज्यांनी एव्हरेस्टवरती चढाई केली. तर हे जर ध्येय ठेवलं असेल एखाद्याने विकास तुझर, तर त्यासाठी तुला खूप प्रचंड मेहनत केली पाहिजे. त्यासाठी तुला पहिलं तर गिर्यारोहणातलं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि ही शिक्षण देण्याची व्यवस्था कुठं आहे तर आज आपल्या महाराष्ट्रात आहे का, तर त्याचं उत्तर सुदैवाने आहे. एक आपण स्लाइड फक्त बघूयात. तर आज महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीतली किंवा साऊथ इंडियातली पहिली माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग याची सुरुवात झाली आणि खूप चांगल्या प्रकारे इन्स्टिट्यूट काम करते. गेली 2 वर्ष याच्यात सुरुवात झाली आहे. भारतातल्या ज्या प्रमुख या खेळातल्या शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये दार्जिलिंगची हिमालयन इन्स्टिट्यूट जी शेर्पा तेनसिंग यांनी सुरू केली होती, उत्तर काशीची नेहरू इन्स्टिट्यूट आहे, मनालीची अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट आहे. या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला गिर्यारोहणाचा 1 महिन्याचा तो प्रशिक्षणाचा कालावधी असलेला बेसिक माउंटेन कोर्स आहे तो केला पाहिजे, ॲडव्हान्स कोर्स केला पाहिजे आणि त्यानंतर 5000 मीटर, 6000 मीटर, 7000 मीटर अशा टप्प्याटप्प्याने शिखर मोहिमा केल्या पाहिजेत आणि नक्कीच खचित हे सगळं जर केलं तू तर नक्कीच तू एव्हरेस्टचं स्वप्न पाहू शकतो. पण त्यासाठी एक मोठी तपश्चर्या आहे. हे खरंच मेहनत प्रचंड आहे त्याच्यासाठी. आता मगाशी तुम्ही जे सांगितलं की वेगवेगळ्या जेव्हा ह्या मोहिमा आयोजित केल्या जातात तेव्हा खूप गोष्टींची काळजी घेतली जाते. अशाच वेगवेगळ्या मोहिमांचं आयोजन करणाऱ्या एक गिर्यारोहक फोनच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेल्यात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर वसुधा पाटील आहेत. नमस्कार. हॅलो. हॅलो. कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत वसुधा. आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या मोहिमांचं आयोजन करता, तर तो एक अनुभव कसा असतो आणि ह्या मोहिमा आयोजन जेव्हा होतं तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, काय सांगाल याच्याबद्दल? मी गेली 21 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी मग हे स्वतःचं प्रोफेशन म्हणून सुरू केलेलं आहे. हे करताना समोर आता असा अनुभव येतोय की साधारणपणे 3 प्रकारचे लोक येतात ट्रेकिंग करायला म्हणून. जे आता ऐकू येते, आजूबाजूला दिसतंय, बघतात त्याप्रमाणे की आवडतंय, आता करू इच्छित आहेत, कसं असतं बघायचंय. अगदी म्हणजे बिगिनर्स लेवलचे लोक असतात. दुसरे असतात अमेचर की थोडाफार फिटनेस असतो आणि थोडासा एक्सपिरियन्स पण असतो. आणि तिसरे असतात अगदी एक्सपिरियन्स की ज्यांना फिटनेस आणि ह्याच्यातली माहिती पण असते, फक्त एक प्रॉपर ग्रुप हवा असतो नेणारा. तर हे करताना मग पहिली तयारी पण किंवा पहिलं काम जे आम्ही करतो, आमची मुळात एक मोठी बेसिक टीम आहे नेणारी. आणि मग पहिलं काम असं करतो की समोरची व्यक्ती कोणत्या कॅटेगरीत बसते त्यानुसार त्यांना ट्रेक सजेस्ट करतो. म्हणजे जर बिजली महादेवला येऊ इच्छिणारी व्यक्ती आहे तर त्यांना असं वाचून वाटतं की आपण गोळेचाला करावा, तर त्यांना आपण त्या नाही सांगतो की हा ट्रेक आता तुमच्यासाठी नाही. जसं म्हणजे उमेश सरांनी सांगितलंच की एक्सपिरियन्स नंतर किंवा सरावानंतर मग तुम्ही हे करू शकताय, तसं त्यांना आधी ट्रेक सजेस्ट करतो. आणि हे करताना मग तसं केल्यानंतर इथे त्यांचे तसे ग्रुप्स करून तशी प्रॅक्टिस घेतली जाते नाशिकमध्ये आसपास. छोटे मोठे ट्रेक्स त्यांच्याकडनं करून घेतो. तसंच त्यांचा फूड इनटेक, प्रॉपर फूड इनटेक आणि वॉटर इनटेक पण वाढला पाहिजे त्या 2-3 महिन्यामध्ये. हे पण त्यांना सांगितलं जातं. असा छोट्या टिप्स आम्ही देतो की जेणेकरून त्यांना त्याची मदत होईल आणि तो ट्रेक एक्झॅक्टली काय आहे याची पूर्णपणे पूर्वकल्पना आम्ही त्यांना देतो. अच्छा. हे देताना मग तिथे ऍक्च्युली जेव्हा ट्रेक सुरू होतो तेव्हा तो कुठला टेरेन मधला आहे, पूर्ण बर्फातला आहे, पूर्ण जंगलातला आहे का शेवटचे 1-2 दिवस बर्फ लागणार आहे, त्यानुसार तिथली टीम आमची मदतीला असते. तिथे आम्हाला एक्सपिरियन्स आणि ट्रेंड सपोर्ट स्टाफ असतो जो आम्हाला आमच्या बरोबर पूर्ण थ्रू आउट ट्रेकिंग मध्ये त्या मोहिमेमध्ये असतात. बरं.
वसुधाजी, आपल्याबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये उमेश झिरपे सर आणि सुप्रिया चौधरी मॅडम दोघंही आहेत आणि या दोघांचाही अनुभव आहे या क्षेत्रातला मोठा. सरांचा 40 वर्षांचा आणि मॅडमचा सुद्धा 10 वर्षांच्या वर. मॅडम, तुम्हाला काय सांगावंसं वाटतं, कारण तुम्ही सुद्धा स्त्री गिर्यारोहक आहात, मॅडम सुद्धा तशाच पद्धतीने सगळे आयोजन करतात. तुम्हाला त्यांना काय सांगावंसं वाटतं या निमित्ताने? मला सांगावंसं वाटेल की ट्रेकिंगमध्ये महिलांचा जेवढा सहभाग अधिकाधिक वाढतोय ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण लग्नानंतरही आता बऱ्याचशा महिला आणि मूल झाल्यानंतरही बऱ्याचशा महिला ट्रेकिंग करताना दिसत आहेत आणि त्यामुळे हा बदल खूप चांगला आहे. समाजामध्ये पण हा दृष्टिकोन बदलला आहे की मुलीने फक्त घरामध्ये न राहता तिचे छंद जोपासावे, हे ह्याकडे आजकाल लोकांचा दृष्टिकोन असतो आणि खरंच खूप साऱ्या महिला ट्रेकमध्ये बघताना खूप छान वाटतं. वसुधाजी, तुमचा असा अनुभव आहे आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की मुलं असणाऱ्या, घर संसार सांभाळणाऱ्या स्त्रिया सुद्धा ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात येतात? हो. आता मी अगदी सांगणारच होतं की 35-40ल्या बायका आता याच्याकडे वळू लागल्या आहेत आणि ते खूप छान वाटतं. त्यांना आतापर्यंत पिकनिकची किंवा ट्रिपची सवय असते आणि आता आपण ट्रेकिंग करणार. पहिले मुळात सर्वप्रथम त्यांच्यात हा आत्मविश्वास बोलून जागवायला लागतो, इच्छा दिसल्यावर की तुम्ही करू शकाल, तुम्ही पांडवलेण्यापासून सुरुवात करा आणि मग आपण हळूहळू बघूया. नाशिकच्या जवळ आमच्या नशिबाने पांडवलेण्यासारखा एक छोटासा किल्ला किंवा टेकडी आहे जी आम्हाला सगळ्या प्रकारचा सराव देते. आणि मग त्या बायका यायला लागतात आणि पहिल्या वर्षी आल्या आणि त्यांना तो फीलच एकदम अफलातून असतो की 8 दिवस मुलाबाळांपासून डिस्कनेक्टेड, घरी चहा कॉफी करायची का जेवण करायचं हे ते तिथे आपल्याला मिळते आणि आपण निसर्गाच्या सान्निध्यात आहोत. आणि मग त्या दरवर्षी अशा अनेक बायका आहेत की आता त्या यायला लागल्यात. क्या बात आहे. हा खूप सकारात्मक बदल एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये घडताना दिसतोय. वसुधाजी, फोनच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडल्या गेल्यात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आता डायल आउटच्या माध्यमातून आपल्या ज्या मॅडम वसुधा पाटील त्यांच्याशी आपण बोललो, त्यांनी खूप महत्वाचा एक मुद्दा मांडला की महिलांचा ह्याच्यामध्ये सहभाग. तर त्याच्याविषयी आणखीन मला तुम्हाला असं विचारायचं आहे की फक्त रोजच्या रुटीनमध्ये काहीतरी वेगळेपण म्हणून गिर्यारोहणाकडे बघणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला, की त्याच्याकडे आता महिलांनी 100% एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून येणं गरजेचं आहे? काय वाटतं? नक्कीच 100% व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पण आपण या क्षेत्रामध्ये येऊ शकतो. आता आपण जर रिसेंट उदाहरणच पाहिली तर पूर्णा, ज्यांनी आता रिसेंटली एव्हरेस्ट सर केला वयाच्या 13व्या वर्षी, किंवा आपल्या महाराष्ट्राचीच कृष्णा पाटील हिनी एव्हरेस्ट सर केला. त्याआधी अरुणिमा सिन्हा यांच्या सारख्या महिलेने तर आपले ऍक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय गमावल्यानंतर एव्हरेस्ट सर केला. तर अशा महिलाही आहेत. त्याचप्रमाणे प्रीती पटेल मी म्हणेन की त्यांच्यासारख्या महिला ऑर्गनाईज करतात, ट्रेक ऑर्गनाईज करतात. वसुधा पाटील जे आपण आता पाहिलं ते नुसते ट्रेक ऑर्गनाईज करत नाही तर ते ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार देखील पाडतात. हर्षाली वर्तक सारख्या महिला मी म्हणेन की ज्या लग्नानंतरही आता ट्रेकिंगकडे त्यांनी नाव, म्हणजे ट्रेकिंगमध्ये खूप नाव कमावलेलं आहे. तर ह्या गोष्टींमध्ये मी हा महत्वाचा मुद्दा म्हणेल की आता लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता जर एखादा मुलगा आहे तर त्याचा ॲटिट्यूड तुम्हाला बदलताना दिसतोय की जर मला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये तर मी माझ्या बायकोला ती गोष्ट करू देणार नाही, असा त्यांचा ॲटिट्यूड बिलकुल नाहीये. त्याचबरोबर तुम्ही सासू सासरे म्हणाल तर तेही आजकाल चूल आणि मूल असंच करत बस या दृष्टिकोनामधले नसतात. त्यांनाही वाटतं की त्यापुढे जाऊन आपल्या सुनेने किंवा मुलीने देखील एखाद्या गोष्टीमध्ये नाव कमावावं आणि तो छंद तिने जोपासावा. तर ह्या दृष्टीने खरंच महिलांनी ट्रेकिंग ऑर्गनायझिंगमध्ये किंवा बाकीचे पार्ट टाइम ट्रेकिंग्स पण तुम्ही करू शकता, कोऑर्डिनेटर बनू शकता. तर अशा गोष्टीमध्ये नक्कीच यायला हरकत नाही, कारण समाजाचा तुमच्याकडे बदललेला दृष्टिकोन हा तुम्हाला यावेळी खूप उपयोगाचा पडतो. आणि ते स्वतःच्या आपण म्हणूयात वैयक्तिक विकासासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं. नक्कीच महत्त्वाचं आहे. फोन घेतोय आपण. आपल्याशी उमा महाजन बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. नमस्कार. विषय खूप चांगला आहे. ट्रेकिंगच्या वेळी समजा गिर्यारोहकाला अचानक मेडिकल प्रॉब्लेम आला, फॉर एक्झाम्पल अटॅक आला किंवा तो ऍक्सिडेंट झालं आणि सिव्हिअर झालं आणि त्याला मेडिकल ट्रीटमेंटची जरूर आहे, त्यावेळी तुम्ही कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता? बरं, धन्यवाद. सर, काय सांगाल, वैद्यकीय मदत जर अचानक उद्भवली तर कशा पद्धतीने ते केलं जातं? कारण की कुठेही ट्रेकिंग करत असताना, मग ते सह्याद्रीत असेल, हिमालयात असेल किंवा कुठल्याही ठिकाणी
ज्यावेळेस आपण ट्रेकिंगला जातो त्यावेळेस नक्कीच तुमच्या ग्रुपबरोबर प्रथमोपचार साहित्य असलं पाहिजे, फर्स्ट एडचं आवश्यक त्या औषधं सगळी असली पाहिजे आणि त्या ग्रुपमधल्या काही जणांना तरी मेडिकल नॉलेज असलं पाहिजे ट्रीटमेंट करण्याचं. हे आम्ही अगदी आवर्जून सांगतो. पण जर असं काही जर दुर्घटना घडली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा जे ग्रुपबरोबर गेलेत त्या बाकीच्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि जवळच्या प्रथमोपचार केंद्रापर्यंत जे काही जवळचं हॉस्पिटल आहे, जे काही जवळचं शहर आहे त्या ठिकाणी त्याला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुरुवातीला जर त्याला एखाद्या गिर्यारोहकाला जर किंवा त्या ट्रेकरला जर त्या ठिकाणी अटॅक आला असेल तर त्याला CPR देता आला पाहिजे बाकीच्या लोकांना. तर तेवढं तरी कमीत कमी नॉलेज असलं पाहिजे. कारण काय माहिती आहे, मी मगाशी म्हटलं तसं की हा खेळ निसर्गात आहे, म्हणजे सगळ्या व्यवस्थेपासून दूर कुठेतरी आपण जातोय. मग त्या दूर जातोय तर त्या ठिकाणी जसं त्या निसर्गातला आपल्याला आनंद घ्यायचा आहे, त्या चढाईतला उतराईतला आनंद घ्यायचा आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी वाईटात वाईट काय होऊ शकतं हे सगळं उमजून घेऊन तशी तयारी करून आपल्याला जायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्की मला वाटतं जर अपघात दुर्दैवाने झाला तर त्या केसमध्ये तुम्ही तो जीव वाचवू शकता. यासाठी खूप चांगली व्यवस्था सुद्धा आम्ही उभी केली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर या नावाची एक व्यवस्था नुकतीच आता उभी राहिली. आपण पाहता की संपूर्ण महाराष्ट्रभर मी पाहतोय की अनेक गिर्यारोहक आहेत, अनेक संस्था आहेत की अपघाताच्या वेळेस अनेक ठिकाणी दऱ्याखोऱ्यांमध्ये अपघात होतात. तर आपण सगळे जर पाहतोय तर आता ह्या वर्षा ऋतूमध्ये अनेक ठिकाणी अपघात होत आहेत, अनेक दुर्गम ठिकाणी गिर्यारोहक किंवा ट्रेकर्स किंवा पर्यटक हे पडतायत. तर त्यांना वाचवण्याचं, त्यांना त्या ठिकाणून काढण्याचं काम गिर्यारोहक करतायत आणि अनेक वर्ष हे काम करतायत गिर्यारोहक एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या भावनेतून. तर अशा सगळ्या गिर्यारोहकांना एका व्यासपीठावर आणून एक महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर आम्ही सुरू केलंय. त्याचा एक हेल्पलाईन नंबर आहे की जो 24 तास 7 दिवस उपलब्ध आहे. त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर नक्की कुठल्याही ठिकाणी जे कुठेही तुम्ही दुर्गम भागात असू दे त्या नंबरवर संपर्क केला तर त्या ठिकाणी जवळची टीम त्या ठिकाणी जाईल. स्पीडी रेस्क्यू या हेल्पलाईनचा उद्देश आहे. म्हणजे काय होतं, महाबळेश्वरमध्ये कुठेतरी अपघात झालाय आणि मग पुण्यामध्ये फोन आला किंवा मुंबईमध्ये फोन आलाय तर मुंबईतून ती टीम तिथं जाण्यापेक्षा महाबळेश्वरमधली जी लोक काम करतायत हे जर माहिती असेल आपल्याला तर आपल्याला आता हेल्थ सेंटरला ती माहिती आहे, त्यामुळे महाबळेश्वरमधली टीम त्वरेने त्या ठिकाणी जाते आणि स्पीडीली रेस्क्यू होतो. खूप जणांचे जीव या हेल्पलाईनमुळे वाचलेत. त्या हेल्पलाईनचा नंबर पाहिजे तर मी आता तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून खरंच सांगतो. तो आहे 76 20 23 02 31 7620 230 231. या नंबरवर कधीही फोन केला, कुठेही दुर्गम ठिकाणी जर अपघात झाला असेल तर तुम्हाला त्वरेने मदत होऊ शकते. मी अगदी तुम्हाला विश्वासाने सांगतो, कारण महाराष्ट्रभरचे जे सगळे गिर्यारोहक आहेत ते या हेल्पलाईनशी जोडलेत. खूप चांगलं काम ही मंडळी करते. आज लोणावळ्याच्या परिसरात खूप सेन्सिटिव्ह भाग आहे सगळा, लोणावळा खंडाळा आहे, महाबळेश्वर आहे, तामिळ या ठिकाणी खूप जण काम करतायत. त्यामुळं एक वेगळं काम ती करतात. पण मला वाटतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण नेहमी म्हणतो तसंच आहे की आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्या भागाची माहिती पाहिजे. आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य आहोत का हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. कुठल्या ऋतूमध्ये जातोय, कुणाबरोबर जातोय, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. भौगोलिक स्थिती माहिती करून बसलं, त्यासाठी असलेलं प्रॉपर कॉस्ट्यूम आपल्याकडे आहेत का, त्यासाठी असलेलं प्रॉपर इक्विपमेंट आहे का. अनेक गोष्टी आहेत की ज्या पाळल्या तर मी मगाशी म्हटलं असं की या खूप चांगल्या खेळामध्ये खूप चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. नाही तर काय माहिती कसं आहे, प्रत्येक खेळामध्ये बघा तुम्ही आता कबड्डी खेळताय, कबड्डी खेळताना पण तुम्ही पडू शकता, इंजुरी होऊ शकते. क्रिकेट खेळताना तसंच गिर्यारोहणामध्ये सुद्धा इंजुरी होऊ शकते, होण्याचे चान्सेस असतात. पण आणि ते पण आहे म्हणजे तुम्ही जर चूक केली, म्हणजे चूक केली त्या चुकीला शिक्षा आहे या खेळात, नक्की शिक्षा आहे, काय तरी तुम्हाला लागणार आहे. पण जर तुम्ही त्याची तयारी, पूर्वतयारी चांगली केली, तुम्ही त्याचं शिक्षण घेऊन जर केलं, सगळं ट्रेनिंग घेऊन केलं आणि सगळी पथ्य पाळून गेली तर माझा जो अनुभव येतला की ह्याच्यामध्ये इतके कमी धोके आहेत. कारण अनेक वेळा म्हटलं होतं की गिर्यारोहण म्हणजे कसं आहे, तिथं तुमची जीव धोक्यात घालत जात आहे. अजिबात असं नाही. मग मला शहरातले रस्ते क्रॉस करताना जास्त अनसेफ वाटतं, हे मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो. तुम्ही हसलात एवढ्या मनमोकळेपणाने, तुमचा सुद्धा हाच अनुभव आहे. हाच अनुभव आहे की गिर्यारोहण म्हणजे खरंच त्याच्यामध्ये खूप कमी धोके असतात. कारण कोणत्या सीझन मध्ये कोणत्या ट्रेकला जावं हे खूप मॅटर करतं. म्हणजे जर पावसाळा तुम्ही म्हणाल तर त्या पावसाळ्यामध्ये आम्ही मोस्टली असे हलके फुलके ट्रेक ज्याच्यामध्ये थोडा चढ, थोडा उतार आहे, थोडं चालणं आहे, ज्यामुळे फोटोग्राफर्स म्हणा किंवा बाकीचे जे लोक असतात, हौशिक जे नेचर लवर्स असतात, त्यांनाही त्या ट्रेकचा आनंद घेता येतो. जे कठीण ट्रेक असतात थोडे, ते मोस्टली आम्ही हिवाळ्यामध्ये ठेवतो. कारण उन्हाळ्यामध्ये तसे ट्रेक करणं
कंटाळवाणं असतं, दमछाक होऊ शकते दमछाक आणि होऊ आपली शकते जास्त. आणि मग उन्हाळ्यामध्ये टूर्स वगैरे आपण ऑर्गनाईज करू शकतो. तर जे आता त्यांनी मेडिकल विषयी सांगितलं, तर एखाद्या ग्रुपसोबत जाण्याचा हाच फायदा आहे की त्यांच्याकडे प्रॉपर इक्विपमेंट्स असतात, त्यांच्याकडे मेडिकल किट असते आणि त्यांच्याकडे ही डेअर पण असते की समोरचा जर म्हणजे त्याच्यासोबत काय होते तर त्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मला त्याला वाचवलं पाहिजे. तर मग ही एक जबाबदारीची जाणीव त्यांच्याकडे असते, त्यांच्याकडे ऑथॉरिटी असते, डिसिजन मेकिंग पॉवर असते की कोणत्या ठिकाणापासून तुम्ही परत फिरायचं ते त्यांना माहित असतं. तर मग अशा गोष्टीमुळे खूप सारे हे धोके आपण टाळू शकतो. आपल्याला एक फोन आला आहे. उषा प्रभा पागे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. हॅलो. मी बोलणं आय एम सपोज टू टॉक व्हॉट? तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का या संदर्भात सरांना किंवा मॅडमना? कुठल्या संदर्भात? पर्यटन, गिर्यारोहण या संदर्भात. ओ हो, अच्छा. हो, विचारते की. जरूर विचारा. विचारू? हो, नक्की. उमेश सर, एक गोष्ट सांगा की पर्यटन आणि गिर्यारोहण हे हल्ली थोडस एकत्र झाल्यासारखं वाटतंय. तर त्या दोन्हीतला फरक नेमका, फरक तर नक्कीच आहे, तो फरक सांगा ना नेमका काय. आणि दोन्ही गोष्टी हा मिक्स करू नयेत असं आम्हाला वाटतं. तुमचं काय मत आहे याविषयी? जरूर जरूर सर आपल्याला याचं उत्तर नक्की देतील. त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं होतं की पर्यटन आणि गिर्यारोहण हे वेगळं आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे, असं आहे का खरंच? काय सांगाल सर? आता तसं राहिलंय का मुळात? हां, उषाताई, मला सांगायचं आता की खरंच पूर्वी हे थोडं वेगळं होतं की पर्यटन पूर्णपणे वेगळं असायचं. मगाशीच याच्याबद्दल मी बोललो. आणि गिर्यारोहण करणारी मंडळी वेगळी होती. पण आता तसं राहिलं नाही. आता पर्यटनाचा एक नवीन आविष्कार म्हणजे ॲडव्हेंचर टुरिझम हे कल्चर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे वाढू लागले. आणि त्याच्यामध्ये मी चांगली बाजू ही बघतोय की त्याच्यामुळं अनेक जण निसर्गात जाऊ लागलेत. म्हणजे साहसी पर्यटन करण्यासाठी म्हणून अनेक जण निसर्गात जाऊ लागलेत, ही त्यातली खूप चांगली बाजू आहे. पण त्या चांगल्या बाजूबरोबरच त्याच्यामध्ये थोडं काही पथ्य सांभाळली पाहिजेत किंवा जी सांभाळली जात नाहीत त्यामुळे जे काही घडतंय ती थोडी चिंता करण्याची विषय आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस त्याला ॲडव्हेंचर टुरिझम असं स्वरूप आलं आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे मिळू लागलेत, त्या ठिकाणी अनेक म्हणजे गिर्यारोहण हा कशाशी खातात ही माहिती नसलेली लोक सुद्धा ते आयोजित करू लागलेत. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी घडतात, त्याच्यातून अनेक वेळा अपघात घडतात, अनेक जण मृत्युमुखी पडतायत. तर ते थोडं घातक आहे आणि ते निश्चितच थांबवलं गेलं पाहिजे. त्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत, त्यासाठी महाराष्ट्र शासन पण प्रयत्न करतंय, त्यासाठी एक नियमावली तयार होतीये. मला वाटतं, मी आशा करतो की ती नक्कीच लवकर ती बाहेर येईल. कारण या सगळ्या ॲडव्हेंचर टुरिझममध्ये आयोजकांनी काय पथ्य पाहिजे पाहिजे, त्यांच्याकडे ट्रेंड असे इन्स्ट्रक्टर असले पाहिजेत का, त्यांच्याकडं मेडिकलचं मी मगाशी म्हणलं फर्स्ट एडचं नॉलेज असलेले लोक असले पाहिजेत का, ग्रुप लिडर्स कसे असावेत, ह्या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. कारण ते जर झालं नाही आणि मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी अपघात होऊ लागले तर नक्कीच ते त्या पर्यटनाला, त्या नवीन सुरू झालेल्या उद्योगाला घातक आहेत. पण त्याचबरोबर गिर्यारोहणासाठी खूप घातक आहे. कारण हा जो एक वेगळा क्रीडा प्रकार आहे ना, हा मला वाटतं खूप ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा मला वाटतं खूप मोठा विषय आहे. की तो गिर्यारोहक असतो ना, तो त्या निसर्गावर भक्ती करणारा म्हणजे तो वेगळा असतो, तो निष्ठावान असतो, तो त्या निसर्गाला कमीत कमी हानी होईल, चालताना सुद्धा त्याच्या हातातून ते तिथल्या झाडाची फांदी तुटणार नाही इतकी काळजी घेतो. आणि या सगळ्या कल्चरमध्ये जी लोक येतात ती प्लास्टिकचा कचरा इतका करतात किंवा अनेक गोष्टी करत असतात. कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या ठिकाणी ते फक्त फनसाठी, एन्जॉयमेंटसाठी आलेले आहेत. पण मला वाटतं हेच सगळ्यात नीट समतोल साधता येईल शासनाच्या माध्यमातून. तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या निसर्गावरती, गिर्यारोहणावरती प्रेम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून ह्याच्यावरती नक्कीच भविष्यात काही उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या आवश्यक आहेत. पण एक रोजगारासाठी मी म्हणतो, एक आर्थिक रोजगार. कारण काय, गिर्यारोहण जर वाढलं पाहिजे तर ह्या गिर्यारोहणातल्या आर्थिक ज्या करिअर्स अपॉर्च्युनिटी आहेत त्या पण वाढल्या पाहिजेत आणि त्या आहेत. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज या खेळातल्या डेव्हलप होत आहेत. एखादा गिर्यारोहक आपली स्वतःची ट्रेकिंग एजन्सी काढू शकतो, जसं वसुधा आहे, सुप्रिया आहे, ही लोक काम करतायत, चांगलं काम करतायत. ते इतकं चांगल्या म्हणजे आता मगाशी तिने सांगितलं की हलके फुलके ट्रेक आम्ही नेतो पावसाळ्यामध्ये, तर ह्या सगळ्या पथ्य पाहून केलं तर हे सगळं खूप चांगलं आहे. तर हे ट्रेकिंगच्या एजन्सी काढू शकतात. गिर्यारोहणातलं साहित्य विक्रीची दुकानं वाढतायत आज आपल्या राज्यामध्ये. त्याचबरोबर फॅकल्टी म्हणून हे कॉर्पोरेट प्रोग्राममध्ये मदतीसाठी गिर्यारोहक फॅकल्टी म्हणून जात आहेत. इंडस्ट्रीयल सेफ्टीमध्ये अनेक गिर्यारोहक काम करतात. अशा अनेक प्रकारच्या यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी डेव्हलप होत आहेत, त्या झाल्या पाहिजेत तरच हा खेळ वाढेल असं मला वाटतं. त्यामुळं ही वेगळी व्यवस्था उभी राहते ॲडव्हेंचर टुरिझमची.
पण थोडी काळजी घेतली पाहिजे एवढं नक्की, कारण थोडा विषय आहे तसा. आपण एक फोन घेणार आहोत आणि नंतर आता सरांनी जो कॉर्पोरेट्सचा उल्लेख केला त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे. रवींद्र जानू गोरेगावहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला सर. खूप आवडता आणि प्रसन्न विश्राम यासाठी हा. धन्यवाद. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या गोष्टींचा. पण मला असं म्हणत आहे की आपण निसर्गाचा सहवास, मग पर्वत असो किंवा समुद्र किनारा वगैरे असो, निसर्गाचा सहवास हा एक ट्रेकिंगचा भाग होऊ शकतोच. ट्रेकिंग पण त्यातून मिळणारा आनंद, मानसिकता आणि मन प्रफुल्ल होतं, हे मी अनुभवाने घेतलेलं आहे. आणि मला असं नक्कीच वाटतं की आपली पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या सकारात्मक भावना जास्त वृद्धिंगत होतात, असं मी आणि माझ्या मित्रांनी खूप वेळा अनुभवलंय, त्यांना सांगितलं. धन्यवाद सर. धन्यवाद. याच बरोबर आपलं मानसिक धैर्य उंचावू शकतं, हे सुद्धा अनुभव आहे. आता हे उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला मी देतो. सर अगदी थोडक्यात सांगा. भारतीय क्रिकेट टीम एकदा हरली आपली रिसेंटली मॅच, आणि त्यानंतर पुण्याला ते रात्री ट्रेकिंगला गेले. अच्छा. त्याला ट्रेकिंगला नेलं आणि त्यानंतर त्याच्या पुढची मॅच ते जिंकले. आता योगायोग आहे का त्या ट्रेकिंगचा परिणाम आहे, हे माझं. धन्यवाद सर तुमच्या या सगळ्या अनुभवांबद्दल, तुम्ही जे आमच्या बरोबर शेअर केले. त्यांचं मत मला हवंय. जरूर जरूर. तुम्ही मगाशी आपल्या ब्रेकमध्ये हेच म्हणत होतात की एक सकारात्मकता आपल्यामधली आपोआप वाढते जेव्हा आपण ट्रेकिंगसाठी कुठेही जात असतो तेव्हा, आणि तोच मुद्दा आता सरांनी सुद्धा मांडला. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? मी म्हणेन ट्रेकिंगचे जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करायला लागता तेव्हा तुमच्या जीवनावर खरंच खूप पॉझिटिव्ह त्याचा इम्पॅक्ट पडत जातो. की पहिली गोष्ट म्हणजे आय कॅन डू इट हा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. जर मी एवढा मोठा ट्रेक पार करू शकते तर मी जीवनात कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकते, असा एक आत्मविश्वास तुम्हाला येतो. त्यानंतर नेव्हर गिव्ह अप. जेव्हा तुम्ही एखादा ट्रेक सुरू करता तेव्हा तो मध्येच तुम्ही सोडून चालत नाही, तर एखादं काम पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यामध्ये येते. जसं आता सरांनी म्हटलं की पॉझिटिव्हनेस, तुम्ही गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागता. त्याचबरोबर आता प्रत्येक ट्रेकरचा एक मंत्र असतो की ट्रॅव्हल लाईट, कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त दिवस तो काढू शकतो. तर यामुळे मग तुम्ही ऍडजस्टमेंट करायला शिकता आणि आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवायला शिकता. ह्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर एखादं इतिहासाचं पुस्तक तुम्हाला शिकवू शकत नाही एवढा इतिहास तुम्हाला एक ट्रेक चटकन शिकवून जातो. कारण ट्रेकमध्ये तुम्ही अनेक लोकांशी भेटता, त्यांच्याशी तुम्ही चटकन मैत्री करता. त्यामुळे जो एकटेपणाचा हे आपला विचार असतो की मी एकटं जाणार आणि मग कसं होणार, पण जेव्हा तुम्ही ट्रेक्सला जाता, एकटं जाता, तेव्हा तुम्ही खूप साऱ्या लोकांशी तुम्ही चटकन मैत्री करायला शिकता, त्यांच्याबरोबर चर्चा करायला शिकता आणि ह्यातून तुम्हाला खूप सारं ज्ञान देखील मिळतं. आणि लास्ट मुद्दा मी म्हणेन की सामाजिक जबाबदारीची जाणीव. जसं आता सरांनी म्हटलं, एक प्रॉपर ट्रेकर तुम्हाला कधीच गड किल्ल्यावर कचरा करताना नाही दिसणार. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण तिथे पाहतो, ट्रेकर ह्या गोष्टी अशासाठी पाहतो की जेव्हा आपण लहानपणापासून म्हणजे आधीपासून ट्रेक्स करायला लागतो तेव्हा ही गड किल्ले म्हणजे त्यांच्यासाठी मंदिरच म्हणून त्यांना असे वाटतं. आणि जेव्हा ते अशा गोष्टी तिथे पाहतात तेव्हा ते दैनंदिन जीवनामध्ये पण त्याचा आत्मसात करतात आणि अशा गोष्टींची जाण ठेवतात की आपण जिथे जातोय तिथे खराब करणार नाही वगैरे. तर मग तुमच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकासासाठी ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, खूप महत्वाच्या ठरतात. एक फोन घेऊया ह्याच्यानंतर आणि नंतर थोडाच वेळ आपल्याकडे उरलाय चर्चेचा, त्याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला नक्की कव्हर करायचे. सतीश मुरडे आपल्याशी बोलतायत पिंपरी चिंचवडहून. नमस्कार सतीशजी. नमस्कार. प्रश्न विचारा सर. हा, मला असा प्रश्न विचारायचा होता की सध्या ट्रेकिंग किंवा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज मध्ये व्यावसायीकरण खूप वाढलंय आणि त्यातून अपघातही वाढलेत. तर त्यावरती कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येईल का? बरं, धन्यवाद सर. या निमित्ताने आपण डूज अँड डोंट्स मगाशी जे चर्चा करणार होतो त्याच्याकडे वळूया आणि मग अगदी थोडक्या वेळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काय सांगाल सर? सतीशजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे की कमर्शियलायझेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गिर्यारोहणामध्ये आता अपघाताचं प्रमाण वाढलंय. पण फक्त त्याच्यामुळे वाढलंय असं मला वाटत नाही. काही गोष्टी त्याच्यातल्या चुकीच्या आहेत, ते पण कारणीभूत आहेत. त्या बाबतीत मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की जी लोक कमर्शियली ट्रेक्स अरेंज करतायत या लोकांनी खरोखरच त्यांच्याकडे असलेले ग्रुप लिडर्स हे प्रशिक्षण घेतलेले आहेत का हे नक्की पाहावं. ते असलेच पाहिजेत. त्यांना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण असलं पाहिजे, त्यांना फर्स्ट एडचं प्रशिक्षण असलं पाहिजे, त्यांना तो ग्रुप कसा लीड करायचं ह्याचं प्रशिक्षण, म्हणजे एक इन्स्ट्रक्टर कसा असावा याचं जे प्रशिक्षण असतं ते त्यांना असलं पाहिजे.
आणि खूप काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण मगाशी मी सांगितलं तसंच आहे की या ठिकाणी तुम्ही कुठल्याही तुमच्या चुकीला क्षमा नाहीये, काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा आहे, तेव्हा काळजीपूर्वक हे सगळं केलं पाहिजे. पण सगळेच कमर्शियल ग्रुप जातात आणि त्यामुळे अपघात वाढलेत असं नाहीये. अनेक गोष्टी आहेत. तुम्ही पाहताय हल्ली सेल्फीच बघा किती धोकादायक आहे. रोज आपण ते पाहतोय सोशल मीडियावरती की फक्त सेल्फी काढण्यासाठी म्हणून किती अतिरेक होतोय. मग तो गडकोटाच्या अगदी दऱ्यांपर्यंत जाऊन किंवा त्या किल्ल्याच्या कुठल्याही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढायचा, कारण असा सेल्फी आहे आणि तो सुद्धा लाईव्ह तो दाखवायचा फेसबुकवरती की मी बघा काय करतोय, हे एक अचाट काहीतरी मी करतोय, हे जगाला दाखवण्याच्या नादामध्ये सगळे अक्षरशः आपला जीव अगदी एका क्षणात घालवत आहेत. तर मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे ना तो नेहमीच घातक असतो. अनेक कारणं आहेत या सगळ्यासाठी. पण तुम्ही जे मग सांगितलं की त्या उषाताईंनी तोच प्रश्न विचारला होता की हे ॲडव्हेंचर टुरिझम जे आहे, कमर्शियली ज्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, तर हे सगळे जे किंवा कोणीही ट्रेक ऑर्गनाईज करतायत, मग तो कमर्शियल असो नॉन कमर्शियल असो. कमर्शियल करतायत त्यांनीच पथ्य पाहिजे असं बिलकुल नाही आहे. नॉन कमर्शियली जे पण करतायत त्यांनी पण ती पथ्य सगळ्यांनी सारखीच पाहिजे पाहिजेत. सेफ्टीला खूप प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आहे. त्यासाठी मी या चॅनलच्या आपल्या व्यवस्थेच्या माध्यमातून खरंच पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो, कारण शासनाने काम हाती घेतलंय, पण ती लवकरात लवकर त्याची जी एक सेफ्टीसाठीची नियमावली आहे ती आणली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पण प्रभावीपणे केली पाहिजे. बरं, आपल्याकडे अगदी थोडा वेळ आता शिल्लक राहिला आणि मला दोघांनाही, कारण तुम्ही एक ध्यास घेतलेला आहे गिर्यारोहणाचा, त्यामुळे जाता जाता तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या क्षेत्राकडे किंवा गिर्यारोहणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण कसा जोपासला पाहिजे. दोघांनाही मी सेम प्रश्न विचारते आणि जाता जाता ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. आधी मॅडम तुम्ही सांगा, मग मी सरांना विचार. गिर्यारोहणाचा ध्यास म्हटलं तर हा एक साहसी प्रकार आहे आणि तुम्ही ॲज अ गेम म्हणून त्याच्याकडे बघा. कारण जेव्हा तुम्ही ॲज अ गेम म्हणून एखाद्या गोष्टीकडे बघता तेव्हा तुम्ही सेफ्टी ध्यानामध्ये धरता आणि सहलीला जाणं आणि ट्रेकला जाणं ह्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. तुम्ही जर तेवढा सिरियसनेस दाखवला तुमच्या ट्रेकिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये तर नक्कीच फरक पडेल आणि असे ऍक्सिडेंट्स जे आजकाल होत आहेत ते नक्कीच आपल्याला टाळता येतील. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण त्या गोष्टीकडे बघतोय तर नक्कीच सगळ्यांनाच याचा फायदा होईल. कारण आजकाल जे ऍक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यामुळे बाकीचे ओव्हरऑल जे ऍक्च्युअल ट्रेकर्स आहेत त्यांच्यावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत चालला. हे सगळं आपण त्याने टाळू शकतो हा दृष्टिकोन. सर अगदी थोडक्यात जाता जाता काय सांगाल? मला वाटतं गिर्यारोहण खेळाच्याही थोडं पलीकडचा विषय आहे. मी तर मानतो की गिर्यारोहण फक्त साहसी खेळ तर आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे खूप सुंदर अशी जीवनशैली आहे. या जीवनशैलीमध्ये या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये असलेला अजून एक दुसरा माणूस सापडतो. तो खूप ताकदवान आहे, तो खूप प्रतिभावान आहे आणि तो नव्याने तुम्हाला उमजतो. अगदी एक छोटं उदाहरण सांगतो. आमच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला 2012 मध्ये NC जोशी म्हणून पुण्यात एक 72 वर्षाचे गृहस्थ आले होते. ट्रेक पूर्ण झाल्यावर मी त्यांना विचारलं तुम्हाला काका कसं वाटलं, ते म्हणले अरे उमेश मला एक दुसरा NC आतमध्ये सापडला आणि आता मला कशाचंच काही वाटत नाही. इतका सुंदर असा क्रीडा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही वयोगटाचे कोणीही कधीही सहभागी होऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो, साहस करू शकतो. माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की साहस केल्यामुळे प्रत्येक जण जसा बुद्धिवान आहे तसं प्रत्येक व्यक्ती साहसी आहे. याच नोटवर सर थांबायची खरं तर वेळ झाली, कारण हा विषय खूप मोठा आहे, याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. पण आपल्या सखी सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते कुठले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातील व्यवस्थापन आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत रेखा दिवेकर आणि अर्चना रायरीकर. तेव्हा बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये तुम्ही अवश्य सहभागी व्हा. आणि यानंतर शुक्रवारी आपला प्रायोजित कार्यक्रम असणार आहे, जागतिक हेपेटाइटिस डे आहे, त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर आभा नागराल आणि डॉक्टर गीता बिल्ला. तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा जरूर सहभागी होऊन तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या. आणि आजचा कार्यक्रम आणि आमचे प्रत्येकच कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ते आमच्यापर्यंत जरूर जरूर प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुम्ही कळवा. आणि त्याच्यासाठी काही माध्यमं आहेत. फेसबुक पेजला व्हिजिट करा www.facebook.com/सखीसह्याद्री. आपला ईमेल ID sakhisahadri@gmail.com. यूट्यूबवर तुम्ही आमचे कार्यक्रम नक्की बघू शकता www.youtube.com/सखीसह्याद्री. आणि ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा प्रतिक्रिया नोंदवा. DD सह्याद्री हॅशटॅग तुम्हाला तिथे वापरावा लागणार आहे. या सगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता, आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर नोंदवू शकता. आणि जाता जाता एवढंच सांगते, तुम्ही दोघं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार मानते.
होते. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येकामध्ये एक वेगळं माणूस दडलेलं असतं आणि त्या माणसाचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल, आपला स्वतःचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल, तर एखादा किल्ल्याच्या टोकावर जाऊन तिथला अनुभव घेणं हे तर जरूर आपण सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे. आणि आपल्या स्वतःचा शोध घेण्याचा हा एक प्रवास आहे गिर्यारोहणाचा मैत्री पर्वतांशी. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचा सुद्धा सहभाग खूप महत्त्वाचा ठरला. तुमचे सुद्धा आभार मानते. नव्या कार्यक्रमासह नव्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.